बुधवारी ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे। या निमित्तानं महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविकांची पावलं ज्योतिबा डोंगराच्या दिशेने पडू लागली आहेत। यावर्षी यात्रेसाठी सुमारे 8 ते 9 लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर येतील असा अंदाज आहे। गेले महिनाभर ज्योतिबाची चैत्र यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे। ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या सासन काठ्या आणि भाविकांच्या भक्तीमुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय बनले। जिल्हा आणि पोलीस प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था यांच्या वतीनं भाविकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत। दरम्यान बुधवारी दुपारी 12 पासून पालखी सोहळा होईपर्यंत ज्योतिबाच्या यात्रेचं थेट प्रक्षेपण चॅनेल बी च्या वतीनं केलं जाणार आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस बुधवारी आहे। गेले महिनाभर या यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे। ज्योतिबाचे खेटे सुरू झाले की चैत्र यात्रेचे वेध लागतात। गेल्या आठवड्यापासूनच गुलाल खोबऱ्याची उधळण करत आणि सासन काठ्या घेऊन हजारो भाविक ज्योतिबा डोंगराची वाट तुडवत आहेत। बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असून प्रशासनानं यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे। ज्योतिबा डोंगरावर सुमारे 2,500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असून परजिल्ह्यातील पोलीस कुमकही बोलावण्यात आली आहे। तर आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, पाणी पुरवठा असे विभागही सज्ज आहेत। अनेक सेवाभावी संस्थांकडून ज्योतिबाच्या भाविकांना विविध प्रकारच्या मोफत सेवा दिल्या जातात। दरम्यान यात्रा काळात ज्योतिबा डोंगरावर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे, तर पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीनं फिरती शौचालये आणली आहेत, तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे 280 डॉक्टर्स आणि कर्मचारी ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेत। एसटी महामंडळाच्या वतीनं यात्रेकरूंसाठी 150 जादा बसेसची सोय करण्यात आली आहे। मंदिर परिसर आणि पार्किंगच्या ठिकाणी 140 सीसीटीव्ही कॅमेरे, 5 ड्रोन कॅमेरे असून त्यातून गर्दीवर लक्ष ठेवलं जाईल। तर काही महाविद्यालयीन विद्यार्थी एआयच्या माध्यमातून ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविक आणि वाहनांच्या संख्येची नोंद घेणार आहेत। ज्योतिबा यात्रेकरूंसाठी व्हाईट आर्मीच्या वतीनं ज्योतिबा डोंगरावर रुग्णालय उभारण्यात आलंय। आंतररुग्ण सुविधा असलेल्या या हॉस्पिटलचं उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे यांच्या हस्ते झालं। यावेळी विनोद कुमार लोहिया, ॲडव्होकेट पृथ्वीराज पठाडे, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांची उपस्थिती होती। 10 बेडच्या हॉस्पिटलमध्ये कोल्हापुरातील केडीजीपी, जीपीए, नेहानिमा मुस्लिम असोसिएशन, ॲस्टर आधार यांच्यासह अशोकराव माने फार्मसी कॉलेजचे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सेवा देत आहेत। यात्रेत आपत्कालीन कक्ष, विविध प्रकारची औषधं, प्रथमोपचार, हार्ट ब्रिगेडद्वारे सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। विशेष म्हणजे रखरखत्या उन्हात भाविकांना विश्रांती घेता यावी म्हणून निवारा शेड आणि हिरकणी कक्षाची उभारणी केली आहे। सुखदुःखात भारतीयांना व्हाईट आर्मी कायम साथ देत असून आपत्ती व्यवस्थापनामध्ये व्हाईट आर्मीचं काम अभिनंदनीय आहे असं मत ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केलं। पोवाडे गावातील साई फॅब्रिकेशनच्या वतीनं ज्योतिबा यात्रेसाठी 100 पेक्षा अधिक बैलगाड्या आल्या असून ते भाविक डोंगरावर पालं मारून राहिले आहेत। त्यांच्या जनावरांच्या चाऱ्याची सोय व्हावी यासाठी सुभाष पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवारानं 2 दिवस हिरवा चारा पुरवठा करण्याचं ठरवलंय। त्यानुसार अजय पाटील, निलेश पाटील, स्वप्नील पाटील, सखाराम छत्रे, केदार पाटील, पवन कुंभार यांच्या शेतातील मकाणी शाळू कापून ज्योतिबावरील बैलगाडी मालकांना प्रदान केला। ज्योतिबा यात्रेसाठी येणारे बहुसंख्य भाविक पहिल्यांदा कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटावर येतात। पंचगंगे स्नान करून भाविक ज्योतिबाकडे रवाना होतात। त्यामुळे पंचगंगा नदीवर महानगरपालिकेसह विविध सेवाभावी संस्थांच्या वतीनं भाविकांसाठी मोफत सेवा सुरू झाल्या आहेत। पंचगंगा नदी आरती मंडळ आणि पंचगंगा घाट संवर्धन मंडळाच्या वतीनं भाविकांच्या स्नानासाठी शॉवरची सोय केली आहे। शिवाय भाविकांना ताक वाटप करण्यात येत आहे। तर अग्निशमन दलाचे जवान पंचगंगा नदी घाटावर तैनात असून बोटीतून नदीत गस्त सुरू आहे। एसटी महामंडळानं पंचगंगा नदी तीरावर तात्पुरतं निवारा शेड उभारलं असून इथून दर 15 मिनिटांनी ज्योतिबाकडे बसेस रवाना होत आहेत। दरम्यान बुधवारी दुपारी 12 वाजल्यापासून चॅनेल बी च्या वतीनं ज्योतिबा यात्रेचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे। बी भक्ती या 535 क्रमांकाच्या चॅनेलवर चॅनेल बी च्या प्रेक्षकांना ज्योतिबा यात्रेतील सासन काठ्यांची मिरवणूक, पालखी सोहळा घर बसल्या पाहता येणार आहे। त्यासाठी ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर, सचिन पाटील, अभिषेक कोल्हापुरे, संदीप पाटील, शेखर पाटील, संजय कदम, निलेश तावरे, सदानंद जाधव, सचिन पोरे, माणिक प्रभू जकाते, विक्रांत पाटील, रवी कुलकर्णी, गौरव चव्हाण परिश्रम घेत आहेत।